सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. मोबाईल नंबर 98-220-95-760. जवळपास 17 ते 18 वर्षापासून लातूर नगरीमध्ये शारदा संस्कृत क्लासेस या नावे इयत्ता 8वी 9वी 10वी CBSE स्टुडंट्स, स्टेट बोर्ड स्टुडंट्स तसेच BMSच्या विद्यार्थ्यांसाठी 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचं कार्य हे प्रामाणिकपणे पार पाडतोय. तर आपल्या समोर इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये आलेला 8वा पाठ वाचन प्रशंसा, जो की सरळ अर्थ लेखनासाठी आहे, तो सादर करतोय. माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना तसेच जे संस्कृत शिकविणारे शिक्षक शिक्षिका आहेत, तसेच जे नव्याने संस्कृत हा विषय समजून घेऊ इच्छितात, अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये त्यांच्यासाठी हे सादर करतोय. पाठ्यपुस्तकम विहाय यूयम किम किम पठत. अभ्यासक्रमाच्या पुस्तकाशिवाय आपण काय काय बरं शिकला आहे. साहित्यस्य के प्रकाराः भवन्ति. साहित्याचे खरंच कोणकोणते प्रकार आहेत. अपि यूयम प्रतिदिनं वृत्तपत्रम पठत. तुम्ही सर्वजण दररोज वर्तमानपत्र वाचता का? डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदयः मिसाइल मॅन इति बिरुदेन ख्यातः. डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदय मिसाइल मॅन या उपाधीने प्रसिद्ध आहेत. तस्य जीवने तेन छात्राणां शैक्षणिक विकासार्थम न एके यत्नः कृतः. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. 15 ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनं वाचन प्रेरणा दिवस रूपेण आचर्यते. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. विविधानां ग्रंथानां लघुग्रंथानां वृत्तपत्राणां वाचनेन मनुष्यके गुणाः विकसिताः भवन्ति इति आदयः विषयाः पद्ये अस्मिन् वर्णिताः सन्ति. वेगवेगळ्या ग्रंथांचे, लघुग्रंथांचे, वर्तमानपत्राच्या वाचनाने मनुष्याचे कोणकोणते गुण विकसित होतात इत्यादी विषयी या पद्यामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं श्लोकाच्या माध्यमाने मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. शीलम सद्गुण संपत्तीः ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तद हितावहम. संयुक्त शब्द विज्ञानमेव. एखाद्या शब्दामध्ये म, मा, मी, मो, मे आलं की त्याचा विग्रह करायचा. मे हलंत म प्लस ए. विज्ञानम अधिक एव. उत्साहो वर्धते. संस्कृत भाषायां किमपि शब्दस्य अन्ते कदापि ओ इति स्वरः न आगच्छति. यदा आगच्छति तदा मूल शब्द स्वीकृत्य अनंतरम विसर्गः देनीयः. संस्कृत भाषेमध्ये कोणत्याही शब्दाच्या शेवटी ओ हा स्वर येत नाही. उत्साहो ओ मूळ शब्द आणि विसर्ग. उत्साह अधिक वर्धते. शीलम सद्गुण संपत्ती हा श्लोक. आता याचा मराठी अर्थ काय होतो त्यालाच अन्वयार्थ असं म्हटलं जातं, जे की आपल्या समक्ष आता पाहता येईल. येन शीलम सद्गुण संपत्तीः ज्ञानम विज्ञानम उत्साहः च वर्धते तद वाचनम हितावहम एव. ज्याने किंवा ज्यामुळे चारित्र्य, सद्गुण संपत्ती, ज्ञान, विज्ञान आणि उत्साह वाढतो ते वाचन नेहमी करिता हितकारकच असते. मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. वाचनेनैव. वाचनेन नळाचं न पूर्ण अधिक एव. एवर मात्रा नाही. मनुजाः वाचनेन एव बहून विषयान बोधन्ते. मनुष्याला वाचनानेच भरपूर विषयांचे ज्ञान होते.
वाचनेन मनुजाः कार्येषु दक्षाः, आणि वाचनानेच माणस कामामध्ये जागरूक होतात. बहुश्रुताः च भवन्ति, आणि तरबेज सुद्धा होतात. म्हणून जीवनामध्ये वाचन हे खूप महत्वाचं आहे. म्हटलं जातं, वाचाल तर वाचाल. माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींना हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असा ठरणार आहे. 4 गुण आपणाला या बाबतीमध्ये मिळणार आहेत. कारण जे विद्यार्थी आपल्या आईवडिलांचं, शाळेतील गुरुजनांचं आणि आमच्यासारख्या ट्युशन क्लासेसमधील शिक्षकांचं स्वप्न साकार करू इच्छितात, अगदी आउट ऑफ मार्क्स मिळवू इच्छितात, त्यांच्यासाठी हे महत्वपूर्ण अनमोल अशा पद्धतीचं अमोल शिंदे सरांचं हे मार्गदर्शन तुम्हाला ठरणार आहे. संस्कृतच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निसंकोच न बाळगता आपण एनी टाइम कोणत्याही प्रश्नावर आधारित मार्गदर्शन आमच्याकडनं मिळवू शकता. वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कवी पंडिताः तान शिक्षयन्ति सततम ये सदा वाचने रताः. वाल्मिकी, व्यास, बाण इत्यादी प्राचीन कवी पंडितांनी इत्यादी प्राचीन कवी पंडित तान शिक्षयन्ति सततम, त्यांना नेहमी शिकवतात. ये सदा वाचने रताः, जे नेहमी वाचनामध्ये मग्न असतात त्यांना हे कवी महाकवी नेहमी शिकवत असतात. अद्यावधी ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत सदा, सर्वविध सुविद्यार्थम वाचन मुपकारकम. अद्यावत अधिक ही, पठेत अधिक सदा, वाचनम अधिक उपकारकम. अद्यावत ही ज्ञानाय म्हणजे आधुनिक अद्यावत ज्ञानासाठी नेहमी वर्तमानपत्रांचे वाचन करावे. सर्व प्रकारच्या चांगल्या ज्ञानासाठी वाचन हे नेहमी उपकारक असते, नेहमी उपकारक असते. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैः, कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अधिक अपभाषणैः, कालक्षेपो न, कालक्षेपः अधिक न, कर्तव्यो विद्यार्थी, कर्तव्यः अधिक विद्यार्थी. वृथा भ्रमण विनाकारण विनाकामाचे कुठेही फिरत राहणे. कुक्रीडा वाईट प्रकारचे खेळ खेळणे. परपीडा इतरांना त्रास देणे. अपभाषणैः आणि इतरांचं मन दुखेल अशा पद्धतीचं बोलणं बोलणे इत्यादी गोष्टीमध्ये कालक्षेप न कर्तव्य. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा दुरुपयोग करू नये. वाचनम श्रेयेत, नेहमी वाचनाचा आश्रय घेतला पाहिजे. कारण विद्यार्थी तोच जो नेहमी वाचनामध्ये अभ्यासामध्ये मग्न असतो त्यालाच खऱ्या अर्थानं विद्यार्थी म्हटलं जातं. आज वाईट परिस्थिती अशी आहे की 100तून 10 विद्यार्थी फक्त अभ्यासू आहेत. बाकी आपण विद्यार्थी असल्याचा बनावा करत आहेत, दिखावा करत आहेत. अहो, अनेक विद्यार्थी आपल्या आई वडिलांचं स्वप्न उराशी बाळगून गुरुजनांचं स्वप्न साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. ही गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनी ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम, वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. वाचन बालपणी ज्ञान देणारे, तारुण्यशील रक्षकम तरुणपणी चारित्र्याचे रक्षण करणारे, वार्धक्ये दुःखहरणम म्हातारपणी दुःख दूर करणारे, हितम सद्ग्रंथ वाचनम. अशा प्रकारे चांगल्या ग्रंथांचे वाचन हे नेहमी हितकारक असते. म्हणून वाचनाचा नेहमी आपण आश्रय घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आवर्जून इतरांना शेअर करायचे.
तर पुनश्च एकदा माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं मनपूर्वक संस्कृत शिकत असल्यामुळं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. यूट्यूबवर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलवर आपण पाहू शकता. एनी टाइम कुठल्याही अडीअडचणी असतील संस्कृत विषयाच्या संदर्भात तर आवर्जून फोन करू शकता. 98 220 95 760. धन्यवाद.